अमेरिकेने डिक्लेअर केल्याप्रमाणे इराण आणि अमेरिका या दोन देशांच्या मध्ये सीज फायर झालाय। अर्थात इराणनं हा सीज फायर नाकारलेला असला तरी देखील झालाय। त्यामुळे सध्या तसं म्हटलं तर युद्ध चालू नाही, पण प्रत्यक्षात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये मात्र युद्धासारखी परिस्थिती आहे। अजून देखील अमेरिकेनं संपूर्ण इराणला एक प्रकारे ब्लॉक केलंय स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये, आणि इराणनं जगातल्या सगळ्याच देशांना ब्लॉक केले स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये। इराणची परमिशन घेतल्याशिवाय तिथून कुठलंही जहाज जात नाही आणि इराण सगळ्यांना परमिशन देत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। आणि सध्या यामध्ये एक रिसेंट डेव्हलपमेंट अशी झाली आहे की भारताचं एक जहाज जे भारतातल्या गुजरात पोर्टवरती येणार होतं, या जहाजाला इराणच्या IRGCनं टार्गेट केलं, त्यांच्या नेव्हीने टार्गेट केलं, त्याच्यावरती फायरिंग झालं। नंतर या जहाजाचा ताबा IRGCनं आपल्याकडे घेतला आणि नंतर हे जहाज नेऊन त्यांच्याकडे डॉक करण्यात आलं इराणच्या साईडला, म्हणजे तिथं नेऊन पार्क करण्यात आलं। त्याचबरोबर भारताबरोबर आणखी देखील एक जहाज होतं या ठिकाणी ज्याच्यावरती पनामाचा झेंडा होता। पण नेमकं काय घडलंय, कारण मागच्या 4 दिवसापूर्वी 18 तारखेला अशीच घटना घडलेली होती। 2 भारताकडे जाणारी जहाजांच्या वरती IRGCनं फायरिंग केलेलं होतं, काही विंडोज वगैरे तोडलेल्या होत्या। अशीच गोष्ट पुन्हा एकदा घडते। सारखं सारखं इराण आणि भारत यांच्यामध्ये क्लॅशेस होताना दिसत आहेत। नेमकं याच्यासाठीचं काय कारण आहे आणि इराण एवढा का चवताळलेला आहे आणि तो भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय काय, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। काल 22 फेब्रुवारी 2026 ला MV एपॅमिनोंडास नावाचं एक जहाज आहे। हे जहाज ॲक्च्युली भारतातल्या गुजरातच्या पोर्टकडे येत होतं। मुंद्रा नावाचं जे पोर्ट आहे इथे येत होतं। यामध्ये बरंचसं कंटेनरशिप असल्यामुळे याच्यामध्ये ऑइल आणि इतर काही वस्तू देखील असू शकतात। हे जहाज जाबेल अली पोर्ट म्हणजे UAE मधून निघालं आणि ते भारताकडे येण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जेव्हा क्रॉस करत होतं त्यावेळेला 15 नॉटिकल माइल्स अंतरावरून इराणच्या IRGCनं या जहाजावरती फायरिंग करायला सुरुवात केली आणि त्यांनी हे जहाज अडवलं। याचबरोबर हे जहाज अडवल्या डायरेक्ट IRGCचे लोक तिथं आले आणि IRGCनं या जहाजाचा ताबा म्हणजे फिजिकल कंट्रोल देखील घेतला। त्याचबरोबर आणखी एक जहाज तिथं होतं, त्याच्यावरती पनामाचा झेंडा होता। हे जहाज सुद्धा IRGCनं आपल्या ताब्यात घेतलं। म्हणजे ही 2 जहाजं झाली। याच्याशिवाय आणखी एक जहाज होतं, ते थोड्या वेळासाठी भरकटत राहिलं, पण ते शेवटी म्हणजे तिसरं एक जहाज ज्याचं नाव आहे युफोरिया, हे जहाज देखील इराणनं आपल्या ताब्यात घेतलं। अशी एकूण 3 जहाजं ॲक्च्युली इराणनं ताब्यात घेतलेली आहेत। कालची घटना ही। आता इराणच्या IRGCनं ही गोष्ट का केली याबद्दलचं त्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या जहाजांनी, हे जी 3 जहाज होती यांनी कोणत्याही प्रकारची परमिशन इराणियन अथॉरिटीजकडून घेतलेली नव्हती। दुसरी एक गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की या जहाजांनी AIS ट्रॅकिंग ज्या पद्धतीनं म्हणजे कुठलंही जहाज समुद्रामध्ये कुठं आहे काय आहे याच्याबद्दलचं एक ट्रॅकिंग हे होत असतं, हे ट्रॅकिंग बंद केलेलं होतं। त्यामुळे हे जहाजं एक प्रकारे लपून छपून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, म्हणून इराणनं त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना ताब्यात घेतलं असं IRGCचं म्हणणं आहे। पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर मागच्या जवळजवळ 4 ते 5 दिवसातली भारताबरोबर झालेली इराणची ही दुसरी गोष्ट आहे। 18 तारखेला 2 जहाजं जी भारताकडे येत होती, या दोन्ही जहाजांच्या वरती इराणच्या IRGCनं फायरिंग केलं, नंतर त्यांना रिटर्न यायला सांगितलं। ॲक्च्युली 17 तारखेला इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केलेला होता म्हणून ही जहाजं निघत होती आणि निघत असतानाच अचानक इराणनं त्यांच्यावरती फायर केलं आणि सांगितलं की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता बंद केलेला आहे। म्हणजे यांच्यातल्या जो धरसोड वृत्ती होती किंवा निर्णय जे अचानकपणे फिरवले गेले त्याच्यामुळे ही गोष्ट घडलेली होती आणि ती जहाजं देखील अजूनपर्यंत परत आलेली नाहीत। आणि त्यावेळी भारत थोडा सक्त झालेला होता। भारताचे विक्रम मिस्रींनी इराणच्या मोहम्मद फातली जे अँबॅसेडर आहेत भारतातले त्यांना बोलवून घेतलेलं होतं, त्यांना स्पष्टीकरण द्यायला लावलं होतं आणि त्यांना हेही विचारलं होतं की तुमच्या इराणियन अथॉरिटीजना याचं कारण विचारा आणि आम्हाला सांगा। त्याच्याबद्दलचं अजून स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा ती जहाजं अजून देखील सुटलेली नाहीत। ही गोष्टी अजूनही घडत असतानाच ही आणखी एक नवीन घटना घडलेली आहे ज्यामध्ये भारताचं आणखी एक जहाज टार्गेट केलं गेलं आहे। भारतानं खरं तर 25 मार्चपासूनच मागच्या महिन्यातल्या 25 तारखेपासून ऊर्जा सुरक्षा कॅम्पेन नावाचं एक कॅम्पेन लॉन्च केलेलं होतं, ज्यामध्ये भारताची नेव्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या थोड्याशा जवळ किंवा ओमानच्या गल्फच्या जवळ जाऊन तिथं उभारलेली आहे आणि तिथून काही जहाजांना बाहेर काढायचा प्रयत्न करते। पण प्रत्यक्षात जोपर्यंत इराण आणि अमेरिका अशा पद्धतीचा ताबा या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर ठेवून बसलेले आहेत तोपर्यंत ते जहाज या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून बाहेर पडल्याशिवाय भारतीय नेव्हीच्या हातात येत नाही आणि त्यामुळे सगळा प्रॉब्लेम सध्या क्रिएट होतोय। मग सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधली सिच्युएशन नेमकी काय आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सीज फायर जरी डिक्लेअर केला असला तरी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं होतं
की ब्लॉकेड आम्ही काढणार नाही, ब्लॉकेड काढला तर इराण डील करायला कधीही तयार होणार नाही. आणि आपल्याला देखील हे माहिती आहे की इराणची जी आर्थिक नाकेबंदी यावेळी अमेरिकेने केलेली आहे त्याचा फटका इराणला जबरदस्त बसताना दिसतोय. इराणचं भले डोनाल्ड ट्रम्प म्हणत असतील $500 मिलियन नुकसान रोज होतंय, पण प्रत्यक्षात ते $435 मिलियन होतंय असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात झालंय काय, जोपर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध चालू होतं, या युद्धाच्या परिस्थितीमध्ये इराण एक प्रकारे एन्जॉय करताना दिसत होता. भलेही इराणवरती भरपूर हल्ले होत होते तरी सुद्धा त्यावेळी इराण या हल्ल्यांना प्रतिहल्ला करून उत्तर देत होता, आजूबाजूच्या गल्फ कंट्रीजवरती हल्ला करून. पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर इराण यातल्या कुठल्याही राष्ट्रावर आता हल्ला करू शकत नाही, कारण सीज फायर झालाय प्रत्यक्ष युद्धामध्ये. पण परिस्थिती आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची आणि इथं इराणची झालेली आहे आर्थिक नाकेबंदी. दुसरी गोष्ट म्हणजे इराणला आपलं हे तेल कुठल्याही रस्ते मार्गानं दुसऱ्या देशांना विकता येत नाही किंवा ती विकण्याची परिस्थिती इराणकडे सध्या नाही आहे. आणि इराण आणि पाकिस्तानमध्ये संबंध देखील आता ताणलेले असल्यामुळं पाकिस्तानला तरी इराण काय तेल विकणार असा प्रश्न आहे. त्यामुळं आता सध्या अशी परिस्थिती आहे की इराणची आर्थिक नाकेबंदी झाली आहे आणि त्यामुळं इराण थोडासा कचाट्यात सापडल्यासारखा झाला आहे. इराणकडं मागच्या महिन्यात जो ॲडव्हान्टेज होता तो आता शिल्लक राहिला नाही आणि म्हणून इराण थोडासा चवताळला आहे आणि तो अशा पद्धतीचे हल्ले करायला लागला आहे. जसं भारताच्या शिपवरती हल्ला झाला आहे, अशा आणखी काही राष्ट्रांच्या काही युरोपियन शिप्सवरती देखील मागच्या महिन्याभरात हल्ला झालेला, जसं फ्रान्सच्या शिपवरती झाला. त्यामुळं आता सध्या अशी परिस्थिती आहे की इराण ह्या सगळ्या मित्रांना गमावत चाललाय. इराण जगाच्या पासून थोडासा आयसोलेट होत चाललाय असं सध्याचं एक प्रकारचं चित्र दिसतंय. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्देशच हा आहे की इराणची आर्थिक नाकेबंदी करायची आणि इराणला संपूर्ण जगापासून वेगळं काढायचं आणि मग कदाचित ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा सीज फायर एक दिवस संपवतील आणि इराणवरती निकराचा शेवटचा हल्ला करतील, सुलतान ढवा करतील आपल्या ऐतिहासिक भाषेत सांगायचं तर, आणि इराणला संपवतील. प्रत्यक्षात काय होईल त्यात माहिती नाही. पण सध्या मात्र इराण सध्या विस्कटलेल्या अवस्थेत आहे. भारताने या गोष्टीचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. भारताने इराणला एक शेवटचा इशारा याबद्दलचा दिला पाहिजे. कुठल्याही भारतीय शिपला जर अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असेल तर तो भारताच्या प्रतिष्ठेला धक्का आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला या संपूर्ण मुद्द्यावर काय वाटतं? भारतानं इराणच्या बाबतीतलं आपलं धोरण बदलायला पाहिजे काय? कारण भारत मागच्या अनेक दिवसांपासून जवळजवळ 2 महिने होत आले भारतानं एक प्रकारे मध्यस्थाची भूमिका घेतली आहे. मध्यस्थ म्हणजे तशा अर्थाने पण मध्ये राहिलेला भारत कुठल्याही बाजूला झुकलेला नाही. त्यामुळं भारताचा जर कुठल्याही बाजूला झुकलेला नसताना देखील इराण अशा पद्धतीने अटॅक करत असेल तर भारतानं नेमकं काय करायला पाहिजे, भारताची भूमिका काय असायला पाहिजे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही एक नवीन व्हॉट्सअप चॅनल चालू केलेला आहे. हा व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये देतोय. त्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.